नमस्कार. कथा कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सुंदर फुलाच्या आकाराचा करंडा बनवणार आहोत. गुलाबी मोत्यातनी सेंटर पार्ट घेतलेला आहे आणि पानांना आम्ही डार्क हिरवा आणि थोडासा पोपटी रंगाचे पान बनवलेले आहेत. तर मग करंडा बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागतील गुलाबी मोती 5 नंबर, पांढरे मोती 5 नंबरचेच घेतलेले आहेत आणि हिरवे मोती. आता हे डार्क हिरवे मोती 5 नंबरचा घ्यायचा आहे आणि दुसरा पोपटी रंगाचा 6 नंबरचा. त्यानंतर ना आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि त्याला एक घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे. त्यानंतर ना आता आपल्याला गुलाबी मोती ओवायला सुरू करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला 20 गुलाबी मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत, जेणेकरून एक लांब पट्टी तयार होईल. तर ही अशी लांब 20 मोत्यांची पट्टी तयार होते. आता आपल्याला गाठीच्या जवळचे जे 2 मोती आहेत त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. लास्टचे 2 मोती. त्यानंतर आता आपल्याला 6 मोत्यांचा एक गोल बनवायचा आहे. तर हे गाठीच्या जवळचे 2 मोती आणि वरतून आपल्याला यामध्ये 4 मोती ॲड करायचे आहेत. तर आता आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या 2 मोत्यातनं सुई आत्ता बाहेर काढली होती त्याच 2 मोत्यातनं परत सुई बाहेर काढायची आहे. तर आत्ता 2 मण्यांनी आपण सुई बाहेर काढली होती, त्यातूनच आता अशा प्रकारे हा 6चा एक गोल तयार होतो. आता आपल्याला पूर्ण 6चे गोल तयार करायचे आहेत. तर सुई समोरील 2 मोत्यात न्यायची आहे. आता समोरच्या 2 मोत्यांमधून आपल्याला 3 मोती ॲड करायचे तिथे. आणि जो आधी बनवलेला गोल आहे त्या गोलचा एक मोती अशा प्रकारे 6 मोत्याचा गोल तयार होईल. म्हणजे बाजूला जो गोल बनवलेला आहे त्यातला एक, खालचे 2 आणि वरतून आपण ॲड केलेले 3, अशा प्रकारे 6. तर आपल्याला पूर्ण जे गोल आहे असेच बनवून घ्यायचे आहेत.
आता शेवटचा गोल बनवण्यासाठी आपल्याकडे 2 साईडला एक गोलमधले एक मोती आहेत आणि खालचे 2, तर असे 4 मोती आहेत. त्यामुळे आपल्याला वरतून 2 मोती ॲड करायचे आहेत, खालचे 2 आणि जे साईडला दोन्ही बाजूला एक गोल आहेत त्यातले एक मणी, अशा प्रकारे 4 मणी होतात. तर त्यामुळे आपल्याला फक्त 2 मोतीच ॲड करायचे आहेत. तर अशा प्रकारे हा जो 6चा गोल आहे तो कंप्लीट होईल. तर आपल्याला धागा एकदा फिरवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा आपला जो 6 मोत्यांचा गोल आहे तो दिसेल. आता इथे काळजी घ्यायची आहे की आपल्याला धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, कारण जेव्हा आपण करंड्याची वाटी बसवू याच्यामध्ये तर तेव्हा मग तो प्रॉब्लेम येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, लूज पडू द्यायचा नाही आहे. आता अशा प्रकारे सुई आपल्याला शेवटच्या मोतीजवळ आणून घ्यायची आहे. आता खालच्या दिशेने आपल्याला 1, 5 आणि 1, 6चा असा गोल बनवायचा आहे, जसं आता आपण वरती बनवलाय तसंच. आता आपण 2 गोलमधले जे शेवटचे मोती आहेत त्यातनं सुई घेतलेली आहे. दोन्ही म्हणजे 2 मोत्यातले शेवटचे मोती आणि वरतून 4 मोती ॲड केलेले आहेत. अशा प्रकारे 6चा गोल तयार होईल. त्यानंतर समोरील 2 मोत्यामध्ये सुई न्यायची आहे आणि आता आपल्याला 5चा गोल तयार करायचा आहे. तर इथे आपण पांढरा मोती वापरणार आहोत. तर पहिले एक गुलाबी मोती, नंतर दुसरा पांढरा मोती आणि जो 6चा गोल आहे त्यातला 1 मोती, अशा प्रकारे 5 मोत्यांचा गोल तयार होईल. तर इथे लक्ष द्या, आपण 5 मोतीचा गोल आहे, त्यामध्ये आपण पांढरा मोती वापरलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आता 1, 5 आणि 1, 6 असा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. 5च्या राऊंडमध्ये फक्त 1 पांढरा मोती येईल. तर हा असा राऊंड कंप्लीट होतो. आता शेवटचा गोल बनवायचा आहे. तर इथे दोन्ही बाजूच्या गोलमधले एक मोती, खालचे 2, दोन्ही बाजूचे एक आणि आता आपल्याला फक्त 1 पांढरा मोती ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे 5 मोत्यांचा जो राऊंड आहे तो कंप्लीट होईल. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल कसा 1 5 मोत्यांचा गोल आहे आणि 1 6 मोत्यांचा गोल आहे. एकदा धागा फिरवून आता आपण घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे. तर हा जो खालचा बेस आहे करंड्याचा तो तयार झालेला आहे, जो की या प्रकारे वाटीच्या आकारामध्ये दिसतो. आता आपल्याला पानं बनवायची आहेत. तर पानं बनवण्यासाठी आपण जो पांढरा मोती टाकलेला आहे तर त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. आता आपल्याला पानं बनवायची आहेत. तर पान बनवण्यासाठी आपण तो जो पांढरा मोती आहे त्यातनं सुई काढून घेतलेली आहे. आता 9 डार्क हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. हे 5 नंबरचे आहेत. 5 नंबरचे हिरवे मोती 9 ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक 6 नंबरचा मोती घ्यायचा आहे. पोपटी रंगाचा घेतलेला आहे. तुम्ही सेम डार्क हिरवाही घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे आता जो पोपटी मोती आहे त्याला सोडून समोरच्या
एका मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. समोरची फक्त एकच मोती, ठीक आहे. तर 9 मोती ओवले, त्यानंतरनं एक पोपटी मोती ओवला. आता समोरच्या एक मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर 8 हिरवे मोती, डार्क हिरवे मोती ओवायचे आहेत आणि परत त्याच पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. तर हा असा पानाचा आकार आपल्याला दिसेल. व्यवस्थित घट्ट टाईट ओढून घ्यायचं आहे. तर हे बघा असं. आता आपल्याला सगळ्या 5ही पांढऱ्या मोत्यांकडे असंच पान काढायचं आहे. समोरच्या 2 गुलाबी मोत्यातनं सुई समोर नेली पांढऱ्या मोतीजवळ आणि पांढऱ्या मोतीजवळ नेल्याच्या नंतर हिरवे मोती ओवायचे आहेत. 9, 1, 8 या प्रकारे. अशा प्रकारे हे 5 पान जे आहेत ते तयार होतील. आता पांढऱ्या मोत्यानंतर मोठ्या जो पान आहे तिथून समोरचे 2 मोत्यातनं आपल्याला धागा बाहेर काढायचा आहे आणि एक पोपटी रंगाचा मोती ओवून समोरच्या पानातल्या शेवटच्या 2 मोत्यातनं धागा बाहेर घ्यायचा आहे. हा छोटा एक पान तयार होईल. त्या दोन्ही पानांना जॉईंट करायचं आहे. त्यानंतर पांढऱ्या मोत्यातनं धागा बाहेर नेऊन समोरच्या जो पान आहे जे हिरवं त्यातले 2 हिरवे मोती, मग त्यामध्ये पोपटी मोती ओवायचा एक आणि त्याच्यासमोर जो पान येईल त्याचे 2 हिरवे मोती. अशा प्रकारे हे जे 5 पान आहेत ते आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सर्व पान अटॅच करून घ्यायचे आहेत आणि शेवटी गाठ मारून धागा कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे सुंदर असे फुलाच्या आकाराचे करंडा जो आहे तो तयार होईल. आता याचे जे झाकण आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. झाकणाचा जो व्हिडिओ आहे तो आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत येऊन जाईल. तर अशा प्रकारे हा सुंदर करंडा जो आहे तो तयार होतो. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.